नमस्कार मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कंपनीमध्ये टॅबलेट कशी बनते. पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये आहे, तर शेवटपर्यंत बघा. आमची कॉलेजची आयव्ही आयुर पार्क हेल्थकेअर लिमिटेड इथे आणलेली होती. इथे आम्ही आता टॅबलेटचं आणि हनीचं प्रिपरेशन बघितलं आहे. टॅबलेट मेटफॉर्मिन होती, मेटफॉर्मिनचं कॉम्बिनेशन वगैरे, त्यामुळे सगळी डिटेल व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. आम्ही आता इंडस्ट्रियल व्हिजिटला आलेलो आहोत. आयुर हेल्थकेअर कंपनी आहे. सो चला आता. ही आहे ती कंपनी जिथे आम्ही गेलो होतो आमच्या इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. असे सगळेजण आम्ही असे गोळा झालो. ही आहे त्यांचा बोर्ड फायनल. इथे आम्हाला वेटिंग रूमला त्यांनी ठेवलेलं होतं. त्यानंतर आम्हाला हे कॅप्स दिले हेअर कवर करण्यासाठी आणि आता आम्ही एंटर केलं कंपनीमध्ये. तर ही आहे मशीन जिथे आपले जे टॅबलेट्स असतात ते कंप्रेस होतात. म्हणजे त्यांची जी गोल आकार जी साईज असते ती या मशीनमध्ये बनते आणि ह्या मशीनमधून एक एक टॅबलेट त्या स्लायडिंग थ्रू त्या मोठ्या कंटेनरमध्ये कलेक्ट होतात. हे असे कलेक्ट होतात वन बाय वन. नंतर हे असे कलेक्ट होतात सगळे. तर हे पूर्ण ते सगळे जे कलेक्ट झालेले ते गोळा करतात आणि एक सिलेक्शन एरिया असतो जिथे डिफेक्टेड टॅबलेट वगैरे असते ती बाहेर काढली जाते आणि चांगली टॅबलेटच पुढे दिली जाते. इथे आहे रॉ मटेरियल एरिया, म्हणजे इथूनच सुरू होते. इथं आहे QC, इथं क्वालिटी चेक होती, म्हणजे क्वालिटी आपल्या टॅबलेटची कशी येते. नंतर जे टॅबलेट मॅन्युफॅक्चर झालेले असतात त्यांची पॅकेजिंग होती. जे आपल्या बाजारामध्ये जे आपल्याला स्ट्रिप्स भेटतात टॅबलेटचे ते असे पॅकेजिंग होती त्यांची. इथे मोठा हॉपर आहे, इथे सगळ्या बनलेल्या टॅबलेट्स टाकले जातात. मग एक एक टॅबलेट ते जे स्ट्रिप्सचे होल्स आहेत तिथे बरोबर इक्वली बसतात. म्हणजे तिथे एक माणूस पण आहे काम करण्यासाठी, मॅन्युअली पण केलं जातं. आणि नंतर हे असे बघा कसे येत आहेत हळूहळू. ही मशीन मॅन्युअली सुद्धा हँडल केली जाते. जर चुकीची टॅबलेट असेल तर ती तिथेच काढली जाते, नीट टॅबलेट केले जातात. त्याच्यानंतर हे सगळे लेबलिंग आहे. हा लेबलिंगचा रोलर आहे, तिथे सगळी डिटेल्स दिलेली असते, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट टॅबलेटची. आणि अशी ही स्ट्रिप्स तयार झाली की अशी कट केली जाते आणि पुढे पॅकेजिंगला पाठवली जाते. ही आहे मेटफॉर्मिनची टॅबलेट. याच्यानंतर ती जी पॅक केली जाते हे पॅकेजिंग एरिया आहे. वन बाय वन त्या रोलरवरती तो जो पॅक करण्यासाठी जे बोर्ड आहे तो केला जातो. इथे हे सगळे वर्कर्स आहेत. हे ते पॅकेजिंगचे डबे सगळे फोल्ड करून ठेवतात आणि हे स्ट्रिप्स पण त्याच्यामध्ये जेवढे क्वांटिटी दिलेली असते त्या क्वांटिटीनुसार त्या एका डब्यामध्ये 6-7 स्ट्रिप्स ठेवतात. हे स्ट्रिप्सचे हे डबे त्याची वेट केलं जातं. जास्त वेट आलं तर असं समजलं जातं की एखादी स्ट्रिप जास्त आहे, म्हणजे इक्वल आलं तर सगळं बरोबर आहे. आम्ही QC डिपार्टमेंट बघायला चाललो आहे. खाली प्रोडक्शन डिपार्टमेंट होतं, वरती QC डिपार्टमेंट आहे, म्हणजेच क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. बघूया. ही आहे इन्स्ट्रुमेंटेशन रूम. इथे HPLC, गॅस क्रोमॅटोग्राफी, सोनिकेटर सगळे मशीन्स आहेत. ही आहे मायक्रो लॅब. इथे WFI मायक्रोब्सची ग्रोथ वगैरे डिटेक्ट करतात येतात. 1 ml पण आपल्याला विड्रॉ करायला. तर 1 ml म्हणजे 1000, 0.1 म्हणजे 100. म्हणजे एकदम मायन्यूट कॉन्सन्ट्रेशन्स आपल्याला त्या छोट्या छोट्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये घेतो HPLC वगैरे करायला. त्याच्यासाठी लॅबोरेटरी पॅथोफिजिओलॉजी लॅबमध्ये पण ब्लड सॅम्पल आपण जास्त घेत नाही, खूप 0.1, 0.5. मग ते कसं घेणार, तर विथ हेल्प ऑफ मायक्रोपिपेट्स. आता बघा खूप कमी साईज होते आणि ह्याच्यामध्ये पण अजून टाईप नाही होतं. मॅम ते ब्लड डोनेशनच्या वेळेस त्यांच्या हातात हेच असतं. हेच असतं. आपल्या ह्याच्यातून सक करून घेतात. आता हे 0.5 इथे सिरिंज असते. असं हे केलं की जस्ट एक ड्रॉप येतो 0.1चा. अजून असतो 0.001 पण आपण मेजर करू शकतो. मायक्रोपिपेट मायक्रो क्वांटिटीज मेजर करू शकतो. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, मायक्रोपिपेट. ओके. वॉटर बाथ सेरोलॉजिकल पण असाच होता ना. ऑटोक्लेव.
This autoclave for media preparation and that one for decontamination. ओके And this one Decontamination and micro prep. सर इसमें विसल होती है ना? Still नहीं नाही ह्याला विसल नाही आहे पण याला आता ये होता है, वो टेम्परेचर आता है पूरा- इधर येते क्या विसल? हाँ, इसमें दिखाता है. गरम आहे तुम्हाला नाही दाखवली मायक्रो लॅबमध्ये दाखवली कल्चर मीडियाचं प्रत्येक स्टेप मध्ये आपण ऑटोक्लेव करतो. वेइंग मशीन्स अँड हिटिंग मेंटल हॉट एअर ओव्हन हा डिजिटल बॅलन्स. इधर सब टेस्ट होते हैं ना स्टेबिलिटी वगैरह स्टेबलेट नहीं, स्टेबलेट का मतलब हाँ उधर सॉरी हाँ ये मतलब इसमें HEPA फिल्टर रहेगा ना सर? HEPA फिल्टर है. ये मतलब हमारा जो आगार Microbial मीडियम वाला testing जो परफॉर्म करते हैं ओके हम, वो प्लेट में डालने के टाइम में इसलिए इधर यूज करते हैं. उसका नीचे ही करना है क्योंकि याद आता है बाहर से कुछ कंटेमिनेशन नहीं होना है. उसमें यूवी भी है. सर सुनो ना, इसमें भी टाइप्स रहते हैं ना, वर्टिकल, हॉरिजॉन्टल, एयर फ्लो. ये कौन सा है? वर्टिकल आता ये है. वर्टिकल है. ओके, सो डायरेक्शन ऑफ एयर फ्लो इज फ्रॉम वर्टिकल Up to down. अप टू डाउन. That one horizontal means that front face only. हे आलं ना लक्षात? आलं, आलं. फ्लो मध्ये आपण काय हम्म. करतो, मायक्रोबियल टेस्टिंग परफॉर्म करतो आणि त्या कंडिशन मध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स नको नको असतात. असतात, त्यामुळे त्या एरियामध्येच करतो. आणि Okay. हेपा फिल्टर काय? हेपा फिल्टर अजून म्हणजे मायन्यूट जरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर करते तर त्याला फिल्टर आउट करते, त्या एरियामध्ये येत नाही. तर बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम त्या फिल्टरला कलेक्ट होतात. ओके म्हणजे ते आपण जे मेथड्स करतो स्ट्रिक प्लेट वगैरे त्या इथं ह्या एन्व्हायरमेंटमध्ये करायच्या होतं That two incubator. इन्क्युबेटर्स इन्क्युबेटरचं काय पर्पज आहे बरं? मॅम ते कल्चर ते 14 डेज आणि 7 डेज आपण ठेवतो पण मेन पर्पज फंगायसाठी वेगळं आणि बॅक्टेरियासाठी वेगळं ते सोयाबीन बॅक्टेरियासाठी आणि सोयाबीन केसिंग आणि सागर मीडिया आपला कल्चर हा. मीडिया झालं. कल्चर मीडियामध्ये आपण जस्ट फुल मायक्रो ऑर्गॅनिझम ट्रान्सफर करतो आणि ग्रोथ साठी बीओडी. बीओडी काय फुल फॉर्म येतं त्याच्यामध्ये, म्हणजे एरोबिक कंडिशन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ जास्त असते. एरोबिक आणि एनएरोबिक Used for the you do. फाइंड कर बीओडीचं पण हा, ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये. बीओडी जे असतं ना त्याच्यामध्ये जबरदस्त ऑक्सिजन आहे. QC. QC तर जबरदस्त. चालू आहे वाटतं You त्यांची. separate असतं कोणी इथे. सेट केलेलं आहे. Close कर देंगे. ऐसे प्लेट रखते हैं. Okay. ऊपर से वो बड़ा बड़ा दिखता है. राऊंड राऊंड हाँ. आता आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आणि QC डिपार्टमेंट बघितलेलं आहे आणि हेच होतं सगळं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. धन्यवाद तुम्ही सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर शेअर पण करा. थँक्यू. काय मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्लॉग? मला माहितीच आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि यातून तुम्हाला खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटलेल्या आहेत. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा म्हणजे मला समजेल. थँक्यू, बाय.